हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आता वाजले 4 तर वारुळाला जाऊन आली, तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून 2 भागमध्ये केला. तर म्हणले पूजा मांडणी आहे ना आपला नागोबाची, ते वेगळ्या व्हिडिओमध्ये दाखव म्हटले. तर इथं बघा मी ते पोस्टर नाग नरसोबाचं पोस्टर आणलं, तो चिपकून घेतला. त्याच्यानंतर ते सगळं आघाड्याचं पान आणि दाराला हळद कुंकूचं आणि ही माळ, रुईची माळ, हे सगळं ना लावून घेते. हे बघा छानपैकी लावून घेते आणि दर शुक्रवारी ह्याची पूजा करायची बरं का. तर मी शुक्रवारी पूजा केली की तुम्हाला नक्की शेअर करेल. प्रत्येक गावाची वेगवेगळी पद्धत असते. श्रावणाच्या पहिल्या दिवशीपासून लावतात, नाहीतर काही दिवस ना नागपंचमीच्या दिवशी लावतात, काही दिवस नागपंचमीच्या अगोदर लावतात. तर मेन म्हणजे मी ना नागपंचमीच्या दिवशीच लावते, म्हणजे जेव्हा मी पूजा करते तेव्हाच लावते आणि दर शुक्रवारी त्याची पूजा करते. तर नक्की तुम्हाला शेअर करते. आणि ते नाग नरसोबाचा फोटो लावला, त्याच्यानंतर एक पाट हातरला, पाटाच्या अवतीभोवती मस्तपैकी रांगोळी काढली. त्याच्यानंतर दिवा लावला. दिवा लावल्याशिवाय कोणचंहीच आपण पूजा करू शकत नाही, म्हणून पहिले दिवा लावून घेतलं. दिव्याला प्रार्थना केली, हळद कुंकू वाहिलं. त्याच्यानंतर बघा तांदळाने दोन नाग नागिनी आणि 2 पिल्लं असे मी काढून घेणार आहे, काय की पूजा मांडणी करते मी दरवर्षी. ही पूजा मांडते बरं का. आणि तांदळाने काढायचं. हे बघा मी काढून घेते, नाग नागिनी आणि 2 पिल्लं काढून घेते. त्याच्यानंतर तुपाचा दिवा लावते. नैवेद्याला लाया आणि फुटाणे त्याचं दाखवलं आणि खडीसाखर दाखवलं आणि दूध संगत, आणि ही पूजा मांडून ठेवली. त्याची पूजा ना शनीच्या टायमिंगला करते. आता इथं बघा मी शिवपिंडावर दुपारीच अभिषेक करून घेतला. आता शिवपिंडाची पण पूजा करून घेते. आणि ना शिवपिंडावर वस्त्र परिधान केलं आणि ह्याचं कापसाचंच मी वस्त्र परिधान केलं. त्याच्यानंतर मला ना खरं सांगते, बेलपान एकही भेटला नाही. मला बेलपान पाहिजे होतं, भेटलंच नाही. तर शिवपिंडाच्या आजूबाजूला मस्तपैकी पांढरी फुलं वाहून घेतली आणि रुद्रयंत्राला पण वाहून घेते. हे बघा आता ना देवपूजा करून घेते. हे बघा धूप दीप अगरबत्ती सगळं ओवाळून घेते, तुपाचा दिवा लावून घेते. मग त्याच्यानंतर मग शिवमूठ आहे ना ते वाहून घेते. तर इथं बघा दिवा वगैरे सगळं लावून घेते. आणि कपलं जी शिवपिंडाची पूजा मांडणी आहे ती वेगळं करायची, पण आज नागोबाची मला पूजा मांडणी करायची होती ना, म्हणून देवाच्या समोरच एका प्लेटमध्ये ना मी त्याची पूजा मांडली. तर आता पुढच्या सोमवारी वेगळी मांडणी करणार आहे. पूजा मांडणी मांडण्यात 3-3 मांडणी करायला जागा नव्हती, म्हणून त्याच्यासमोरच केली. आता पूजा करून झालं ना, शिवामूठ अर्पण करते. शिवामूठ करताना ना तो मंत्र म्हणून ना शिवामूठ 3 वेळा अर्पण करायचं. त्याच्या अगोदर कापराने ओवाळून घेते. हे बघा तर शिवामूठ अर्पण करून झाल्यानंतर आरती पण करून घेणार आहे. आणि तर सेवा काय काय करणार आहे ते तुम्हाला सांगते मी. तर दर सोमवारी न चुकता करायचं. आणि तिथं बघा मी देवघरात तर सगळी पूजा करून झाली. आणि इथं बघा नाग नागिनीची त्याची पण पूजा करून घेते. हळद कुंकू अक्षता वगैरे सगळं वाहून घेते आणि प्रत्येक ह्याला एक 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 फूल वाहून घेते. कोणचं पण फूल असलं तरी चालते. मी पांढरे फूल आणले झाडावरून, तर मग ते वाहून घेतली. आणि ते पोस्टर ठेवल्यानं त्याला पण हळद कुंकू अगरबत्ती वगैरे सगळं ओवाळून घ्यायचं. हे बघा सगळीकडे. त्याच्यानंतर मग तिथं पण तुपाचा वगैरे दिवा लावायचा. दाखवते पूजा करते. आता ह्याची पूजा झाली. आता बघा मी शिवामूठ अर्पण करते. हे बघा आणि शिवामूठ आहे ना ओली अर्पण करायचं, कोरडी नाही. तर 3 वेळा पळीने पाणी वतायचं आणि तो मंत्र आहे तो म्हणायचा आणि शिवामूठ अर्पण करायचं. हे बघा त्याच्यानंतर आता ना शिवामूठ अर्पण करून झाल्यानंतर कापूर आरती करून घेते. महादेवाची जी आरती आहे ना ती करायची. तर मी केंद्रानुसारच आरती करते. आपल्या केंद्रात ना दर सोमवारी महादेवाची आरती होते ना, तीच आरती मी करणार आहे. छानपैकी आरती करून झाली, कापूर आरती करून झाली. त्याच्यानंतर इथं बघा एक माळ आहे ना, मी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणार आहे. तर रुद्राक्षराच्या माळावरच मी करते. आणि ती रुद्राक्षाची माळ आहे ना, तर मी रुद्रयंत्रावर ठेवते, त्याच्यानेच करते. बघा एक माळ करून घेते. त्याच्यानंतर काय काय सेवा करते ते तुमच्यावर शेअर करते. हे बघा ओम नमः शिवाय या मंत्राचं एक माळ केल्यानंतर महामृत्युंजय मंत्र एक माळ करायची. शिवलीला अमृतचा 11वा अध्याय करायचा. शिवमहिमा स्तोत्र, शिवचालिसा, शिवलिंगाचे 12 नावे करायचे आणि शिव अष्टोत्तर नामावली या मंत्राचा जप करायचा. शिवसुती, त्याच्यानंतर शिव पंचाक्षरी स्तोत्र या मंत्राचा जप करायचा. सगळं युट्यूबला भेटते. सगळं ह्या मंत्राचा जप करणार आहे. इथं बघा मी
शिवलीला अमृतचा 11वा अध्याय पठण करतात. तो मेनू मनी मानला गेलाय, तर म्हणून त्याचं करते. आणि हे सगळं पठण करून झाल्यानंतर इथं बघा मी नैवेद्य दाखवलं, दही भाताचा नैवेद्य दाखवलाय आणि तोच उपवास सोडताना ग्रहण करायचं आणि सगळ्यांनी आपल्या थोडं-थोडं प्रसाद म्हणून ग्रहण करायचं. अर्धी सेवा झाली, अर्धी बाकी आहे आणि आता मी स्वयंपाक करून घेते. त्याच्यानंतर निवांत सेवा करत बसते. 10-11 वाजले तरी चालतात, पण तसं करते मी. आणि इथं बघा मी पोळ्या करायला लागले. आता नैवेद्य दाखवून घेते. महाराजांना पोळ्याचा नैवेद्य दाखवून घेते. त्याच्यानंतर महादेवाला दही भाताचा नैवेद्य दाखवते आणि तो उपास सोडताना ग्रहण करायचा. आणि इथं बघा मी पोळ्या पटापट लाटून घेते. पोळ्याचा सगळा स्वयंपाक मी सकाळीच केलेला. फक्त पोळ्या ठेवलेलं, म्हणजे सगळं आमटी, भात, भजी-बिजी सकाळ-सकाळ केला. दिवसभर वेळ नाही भेटला तर शेवयात गेला तर म्हणून सकाळीच केला. फक्त गरमागरम असा पोळ्या आता करून घेते. तर नैवेद्यापुरता पण तो पण बनवून ठेवलेला, म्हणून ते आता खाण्यापुरताच बनवते. तर सगळा स्वयंपाक झाला म्हणून आता मला शेवायला भरपूर टाईम भेटला. म्हणून मी भरपूर असं शेवा करणार आहे. जेवण वगैरे सगळं झालं, सगळं काम करून झालं. त्याच्यानंतर निवांत बाकीची सेवा करून घेते हे बघा. ती पूजा मांडली आहे ना नागोबाची, तर तांदळाची नाग-नागिनी काढलेत ना, ते सगळं पक्ष्याला खायला द्यायचं. तर लाया आणि फुटाणे वगैरे ते आहेत ना, पक्ष्याला खायला द्यायचं आणि वरती टेरेसवर कुठं पण ठेवायचं, फक्त पक्ष्याला खायला द्यायचं. ही पूजा मांडली ना रात्रभर तसंच ठेवायची. उद्या सकाळी अंघोळ करून हे सगळं उचलायचं बरं का. तर मी उद्या सकाळी अंघोळ करून सगळं उचलणार आहे. आता जेवढी सेवा होईल आता तेवढी करणार आहे महादेवाची. आणि इथं बघा मी सगळी सेवा करते. माझ्याकडे तो पुस्तकच आहे, नित्यसेवेचं पुस्तक आहे. त्याच्यात सगळं सेवा आहे, ते सगळं मी करून घेते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि श्रावणी सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांना. आणि हा महिना सगळ्यांना सुख, शांती, समृद्धी आणि भरभराटीने जावो आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण करो आणि सगळ्यांची व्रत वैकल्य पूर्ण हो ही चरणी महाराजा चरणी प्रार्थना करते.